बॉस न खरोखर मैदानावर खूप चांगली गोलंदाजी केली. रिव्हर्स क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, नाहीतर तुम्ही 100% जिंकला असतात. पण प्रयत्न खूप चांगलं केलं. प्रयत्नार्थी परमेश्वर थोडंसं वाढलं. मॅच चालू होणार आहे. एका बाजूला आपण पाहतो आराध्य स्पोर्ट्स पार्टनरली विपक्ष रोमन 11 बापदेव पाली. येणाऱ्या मॅचचा पूर्वार्ध आपण घेऊन चालतोय. मी स्वतः गुण लेखकाच्या भूमिकेमध्ये आणि माझ्या समवेत मराठीचा गोड आवाज जोडला जाईल. PPL कमिटी सचिव संतोष दादा गरत यांच्याकडे. थँक्यू सो मच. खरं तर आपण पाहतोय महेंद्र या व्यासपीठावर रुपेश शेठ भोईर आणि केशव चौधरी हे दोन मान्यवर उपस्थित झाले. खूप एन्जॉय घेताना एन्जॉय ग्रुप ट्रॉफीमध्ये आणि खूप मजा देखील आली आहे. ओवले आणि कुंडेवाला हा सामना चित्त तरारक झाला. हृदयाची ठोके चुकवणारा सामना तुम्हाला पाहायला मिळाला आणि खास करून रुपेश शेठ भोईर यांच्या गावचा संघ असल्याकारणानं त्यांनाही आनंद घेता आला. तर लगेच आपण मात्र दुसऱ्या सामन्याकडे सुरुवात करतोय. बोलूया संतोषजी गरत यांच्याकडे. मॅच इज ऑन. थँक्यू सो मच रेवा सर, थँक्यू सो मच महेंद्र सर. ओपनिंग प्लेअर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. संतोष, तर नक्कीच जे पारितोषिक लावलं होतं रुपेश शेठ भोईर यांनी खास करून मयूर वासकर आणि त्याचबरोबर धोत्रे संदीप आणि मयूरला 500 रुपयाचं बक्षीस. गावचे आपले रुपेश शेठ भोईर एक उद्योजक आणि ओरी व्हेना ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे MD फाउंडर डायरेक्टर यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन मयूर अँड समाधान. पहिल्या बॉलवरती ही सिंगल ऑन साईडला खेळले होते. बॅट्समन तन्मय आणि योगेशची जोडी टीम आराध्या स्पोर्ट पाटोली टीमकडून पाहायला मिळते. त्याचबरोबर रोमन 11 बापदेव पाली संघाकडून गोलंदाज परेश शेळके. तन्मयच्या बॅटमधून सिंगल आली आहे. पुढील बॉल परेश शेळके गोलंदाजी ट्रॅकवरती. स्वर्गीय देवा पाटील एंड करून माराकर सर कटचा फटका खेळायचा होता. पाळी एक्सप्रेस म्हणून ज्याची गणना केली जाते कारण त्याच वेगाने चेंडू फेकला होता. अगदी फलंदाज तन्मयला समजू शकला नाही बॉल. योगेश होते तिथे. दीपक शेळके साहेब आले असतील तर त्यांना सुद्धा विनंती करतो. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. आणि पालीगावचे माजी सरपंच संतोष शेळके यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. पुढील बॉल पुन्हा एकदा तेच तारा गोलंदाज परेशचा त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कॉन्फिडन्सली अपील होतं मात्र अगदीच चेंडू पायाला ब्रश झाल्यानंतर ही सिंगल आलेली एक बाजूच्या स्वरूपात. एक धाबेने संघाची धावसंख्या बिनगडी बाद 2 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आजच्या लॉट्समध्ये आपण पाहिलं तर या पंचकृषीमधील 7 संघ आणि अगदी आपण पाहिलं तर शुक्र विभागामधील हा पाली संघ आपल्याला एकमात्र संघ आजच्या लॉट्समध्ये पाहायला मिळतं. नक्कीच 2 तास अगोदर ते इथे रिपोर्टिंग केलेलं आहे. त्यांनी खूप सहकार्य आहे खरं तर या टीमचं. पुढील बॉल याही वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या मेरिटनुसार खेळ होत नाही आहे. ब्लाइंडेड फटके लगावले जातात आणि वारंवार डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. परेश शेळकेच्या माध्यमातून पहिल्या षटक फेकत असताना आपल्याला गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये जी काय सुरुवात केली आहे पॉवर प्लेमध्ये अगदी बऱ्याच सामन्यामध्ये पॉवर फलंदाजीची पाहायला मिळते आहे. मात्र यावेळेस गोलंदाजाने आपले पॉवर प्रस्थापित केले. अचूक टप्प्याने वेगवान मारा केला जातो आणि फलंदाज तन्मय योगेशला मात्र अगदी रोखून धरलं आहे. दोन्ही फलंदाजांनी 2-2 बॉल खेळले. धावसंख्या 2 वरती आहे. त्यामध्ये पाहूया पुढील बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट केला जातोय का, जी गरज आहे खरं तर आराध्या स्पोर्ट पाटोली टीमला. पुढचा बॉल कट केला, लेट कटने खेळायचा होता. अगदी स्विंग डिलिव्हरी. या वेळेला गती परिवर्तित केली. फलंदाजाला चकवलं की वेगाने येणार, त्याचनुसार बॅटचा फ्लो त्याने खोलला होता. मात्र या वेळेला बॉल फेकला थोडा स्लोवर, त्यावरती मात्र फलंदाजाला हा स्ट्रोक खेळता आला नाही. अजून एक डॉट बॉलची समाप्ती. 5 बॉल झाले आतापर्यंत, 2च धावा आलेल्या आहेत.
नक्कीच मागची मॅच जबरदस्त झाली, लो स्कोरिंग मॅच होती आणि त्यामध्ये सुद्धा बॉसने केलेली गोलंदाजी लाजवाब होती. पुढचा बॉल कनेक्शन झालेला आहे, उंची अधिक कमी अंतर, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत, झेल पकडला जातोय. शेवटच्या चेंडूवरती आली सफलता, परेश शेळकेला आणि फलंदाज बाद झालाय. तन्मय पाटील मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या असताना फक्त 2, एका षटकाच्या अंतिम. तर याच दरम्यान पारगावचे वरिष्ठ नागरिक आणि बलरामजी पेंडकर साहेब आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत आणि त्यांना विनंती करत आहोत आपण इथे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. जरूर एन्जॉय ग्रुपचे खास मित्र आहेत, त्यांना विनंती आहे एन्जॉय ग्रुपच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. राहुल शेळके गोलंदाजी मार्कवर असतील, पहिल्याच चेंडू फेकण्यासाठी तयार आहेत. मात्र पहिल्या षटकामध्ये ती सुरुवात झाली खरं तर पहिली टीमच्या बाजूने आपण पाहू शकाल, कारण 2च धाबा आलेले आहेत, एक गडी बाद झाला आहे. पाटोला टीम थोडी स्ट्रगल करते पहिल्या ओव्हरपासून आणि त्यामध्ये त्याने यश आलेलं नाही आत्तापर्यंत. पाहूया येणाऱ्या षटकांमध्ये आता फटकेबाजी होती आहे का नाही, कारण 5 ओव्हरच्या मॅचमध्ये इथे जरूर सख्खे भाऊ आहेत राहुल आणि परेश. पहिल्यांदा छोट्या भावाने ओव्हर टाकली, फक्त 2 धाबा दिल्या. आता मोठा भाऊ आलेला आहे राहुल शेळके दुसऱ्या ओव्हर फेकण्यासाठी. पाहूया समोर मात्र यावेळेस योगेश आहेत. पुढचा बॉल फुलटास होता, लोअर फुलटास, त्यावरती हा फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केला. दुसरीचा प्रयत्न झालेला आहे, थ्रो खराब आली आहे, मात्र डायरेक्ट हिट झालेला आहे. नाही आहे, पंचांवरती प्रभाव नाही. पंचांनी सांगितलं की बॅट पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचली फलंदाजाची. सिटी सिंगल डबलमध्ये कन्वर्ट झाली आहे. 2 धाबा आल्या धावपलकावरती, धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 4 धाबा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाली संघाचं वर्चस्व आत्तापर्यंत पाहायला मिळतं आहे, कारण मॅचमध्ये एकूणच परिस्थिती आपण पाहिली तर अजूनही मोठे फटके येत नाही. 7 बॉल झालेले आहेत, एकही चौकार षटकार नाही आहे आणि 4च धाबा धावपलकावरती लागलेल्या आहेत. योगेशचा प्रयत्न जरूर चालू आहे, आता त्याच्या बॅटमधून फटके येणार की नाही, कारण राहुलसारखा गोलंदाज त्याच्या समोर असणार आहे. पहिल्यावरती 2 तर आलेले आहेत. पुढील बॉल योगेशसाठी, थोडा शॉट होता, त्यावरती कट केला आहे बॉलवरती. तडम्यांच्या दिशेने बॉल चला, वेगाने क्षेत्ररक्षक दोन्ही आलेले आहेत, त्यांना पार होणार नाही. मात्र चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत तिसरीचा कॉल आलेला आहे आणि 3 धाबा इथून पूर्ण. जलद गतीने 3 धाबा आल्या, कारण त्यांना माहीत आहे चौकार षटकार नाही येणार. मात्र अशा परिस्थितीमध्ये सिंगलला डबलमध्ये आणि डबलला टेबलमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता आपल्याला दाखवावी लागेल, कारण सिंगल डबलवरती जरी कॉन्सन्ट्रेशन केलं तरीसुद्धा धाबा या मैदानावरती येत आहेत. कारण मागची मॅच आपण 43 धावसंख्या होती आणि ती सुद्धा हाय व्होल्टेज आपल्याला पाहायला मिळाली होती. जरूर शेवटच्या बॉलवरती मॅच रंगली होती, शेवटचा बॉल वाईट पडला होता आणि ती मॅच जिंकली होती कुंडेवाल संघाने आणि यातून जिंकणारा संघ त्यांच्या समोर असणार आहे. पाहूया पाली विपक्ष पाटणोली ईद मलड आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आराध्या स्पोर्ट पाटणोली, दुसऱ्या बाजूने रोमन 11 बापदेव पाली संघ. पुढील बॉल रोहितचा, समोर फलंदाज राकेश. कट केला बॉलवरती, शॉर्ट पॉईंटला फिल्डर आहेत तिथे आणि पकडला जाईल बॉल, तोपर्यंत आली सिंगल. प्रत्येक बॉलवरती सिंगल आता यायला लागली, कारण ही याठी कंटिन्यू ठेवावं लागेल. कारण आपण पाहिलं विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये जास्त प्राधान्य षटकार चौकारांना दिलं जातं आहे आणि त्याच वेळेला अनेक बॉल डॉट जात असतात आणि अशा परिस्थितीमध्ये योगेश आणि राकेशच्या माध्यमातून सिंगल डबल या धावा येत आहेत. पहिल्यावरती 2 आल्या, त्याच्यानंतर तिहेरी आली आणि आता सिंगल आली आहे. पुढील बॉल योगेशसाठी, राहुलचा लॉप केला आहे बॉलवरती, क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय, चेंडू फेकी आली सुद्धा. दुसरीचा कॉल राकेशचा आहे
अगदी धाव पूर्णसुद्धा झाले पहा. जरी स्ट्रायकिंगला बॉल फेकला असताना कदाचित तर विकेटसुद्धा पडली असती. योगेशचा कॉल नव्हता, तो धावला वेगाने. मात्र 2 धावा इथून पूर्ण होत असताना धावा लागल्या त्या मात्र दुहेरी अंकामध्ये 10 धावा. एक गडी बाद झाला आहे जरूर, मात्र आता आलू का होईना मात्र सिंगल डबलने इथे धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. कारण 4 चेंडूमध्ये 8 आलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च होत्या, एक गडी बाद झाला होता. आता परिस्थिती थोडी बदलत चालली पाटोले ठरंगासाठी. 10 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑन साईडला फिरवला आहे, क्षेत्ररक्षक नाही तिथे आणि चेंडू चालला सीमारेच्या बाहेर. स्क्वेअर लेगच्या दिशेने आला हा चौकार. विजय चौकाराने 4 धावा, सांघिक धावफलक जाऊन पडला 14 धावसंख्येवरती. 17 मधला पहिला चौकार आलाय, तो मात्र योगेशच्या बॅटमधून. प्रयत्न फार चांगला आहे. 6 वरती 11 धावा त्यांनी केलेल्या आहेत आणि सांघिक धावफलक 14 वरती नेऊन ठेवलाय. कुठेतरी आता मोमेंटम मिळाला या मॅचमध्ये पाटणुली टीमला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. राहुल शिल्के गोलंदाजी टॅकवर. पुढचा बॉल बॉलरच्या दिशेने खेळला होता, मात्र त्यावरती सिंगल आली. दुसरीचा बॉल राकेशचा होता. राकेश मात्र भरपूर वेगाने धावा काढतो मैदानावरती, भरपूर साथ दिली आहे. त्याच्या बॅटमधून फक्त सिंगल आली आहे, मात्र डबलला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता त्याने दाखवली आणि आतापर्यंत धावसंख्या झाली 2 षटकांच्या अंतिम एक गडी बाद. 15 धावा. आराध्य स्पोर्ट पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या लागली 15 धावा. पुन्हा एकदा तोच गोलंदाज. त्याने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्या होत्या. परेश शेळके गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतं. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन येत असताना आणि पुन्हा एकदा योगेश स्ट्रायकिंग गेला असे. 7 वरती 12 केलेत आणि संघाची धावसंख्या 15 वरती आहे. क्षेत्ररक्षण आता विखुरलेला असेल. पॉवर प्लेचं 2 षटकं संपलेत. 2 षटकांमध्ये मात्र 15 धावा करता आलेल्या. विकेट शाबूत ठेवली आहे आत्तापर्यंत आराध्य स्पोर्ट पाटणुली टीमने आणि त्यामध्ये आपण पाहतोय योगेशची फलंदाजी आणि साथ देताना राकेश. पुढील षटकामध्ये पाहूया. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 दिलेले आहेत. 30 तेज तारा, 30 अचूकता, 30 भेदकता पाहायला मिळेल की आता मात्र योगेश अटॅकिंग मोडमध्ये पाहायला मिळेल. पुढील बॉल ऑन साईडला फिरवला आहे. उंची आधी काही अंतर गाठणार का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जजमेंट चुकलं, वेगाने आला मात्र जजमेंट करता आलं नाही. 2 धावाला तिसरीसाठी धावलाय राकेश. फक्त मैदानावरती धावताना दिसतोय. किती धावा त्याने चपलाईने काढल्या पहा. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं, डबलला टिबलमध्ये केलं. कदाचित थोडासा लेट थ्रो आला असताना 4 धावा पूर्ण केल्या असत्या. योगेशला दमवलं अक्षरशः त्याने आणि धावा आल्या 3 सांघिक धावफलक 18 वरती. जरूर मुख्य फलंदाज गोलंदाज आहेत योगेश आणि राकेश आणि अशा वेळेला मात्र संघ अडचणीमध्ये होता. धावा येत नव्हत्या, चौकार षटकार येत नव्हते, मात्र सिंगल डबलमध्ये त्याने या धावा पूर्ण केलेल्या आहेत. आतापर्यंत 18 धावा, त्यामध्ये फक्त 1 चौकार आहे. आणि परेश शेळकेची गोलंदाजी आपण पाहिली तर तेच तर गोलंदाजी आणि अशा गोलंदाजीवरती चौकार षटकार ठोकणं कठीण काम आहे. मात्र प्रत्येक स्ट्रोकवरती सिंगल डबल येणं तेही अपेक्षित आहे. अशा जरी धावा आल्या ना तर किंवा 10 धावा षटकामध्ये टीम आराध्य स्पोर्ट पाटणुली संघाला मिळू शकतात आणि तोच प्रयत्न त्यांचा चालू आहे मैदानावरती. आत्तापर्यंत 18 आलेले आहेत. 3ऱ्या षटकामधला पहिला चेंडू ते समाप्त झालेला आहे. परेश स्वर्गीय दिवापडी एंडकडून मारा करत असताना पुढील बॉल राकेशसाठी ऑन साईडला खेळायचा होता. तिथे मात्र सिंगल घेतली गेली आहे कारण नॉनस्ट्राईक एंडला कोणीही नव्हता क्षेत्ररक्षक. लेगबाच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धाव झाल्या त्या मात्र 19 धावा. पहिल्या सत्रातील शेवटची मॅच आपण पाहतोय आराध्य स्पोर्ट पाटोली पक्ष रोमन 11 बापदेव पाली संघामध्ये. त्या अगोदर आपण पाहिलं तर सुपर 6मध्ये यंगस्टर भांगाडपाडा संघ पोहोचला आहे. दमदार खेळाचं प्रदर्शन राहिलं आजच्या दिवसामध्ये. खूप चांगला खेळ केलेला आहे आणि मागची मॅच जिंकली आहे ते मात्र स्मित आणि प्रियांशी 11 कान्होबा कोंडेवाल संघाने. यातून जिंकणारा संघ त्याच्यामध्ये होईल लढत कोंडेवाल समोर. पुढील बॉल योगेशसाठी असेल. परेशचा
या बॉलवरती अगदी मिडल केला बॉलला पाठवलंय स्टेट डाऊनचा फटका बॉलरच्या डोक्यावरून आलाय चौकार. बसले मी म्हणेन योगेशशी, कारण ज्या प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधून आता यायला लागलेत ना, पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी स्ट्रगल त्याचा पाहिला आपण, त्याच्यानंतर 9मध्ये त्याने 19 केलेले, सांघिक धावफलक 23वरती. पुढील बॉल असेल चौथा या षटकामधला, ज्या षटकामध्ये आत्तापर्यंत 8 आलेले आहेत. परेश शेळके टू योगेश पाटील. पुढील बॉल शॉर्ट पिच बॉल, त्यावरती उडालेला झेल पकडला जातोय, झेल पकडलाय विशालच्या माध्यमातून. संतोष शेळके यांचे सुपुत्र आहेत आमचे संतोष शेळके सर, माजी सरपंच पालीचे, आणि त्यांचा हा सुपुत्र आपण पाहतो त्याने झेल पकडलाय. अगदीच आपण पाहिलेला प्रत्येक खेळाडू अगदी जबरदस्त कामगिरी राहिली आहे आत्तापर्यंत या पाली संघाच्या माध्यमातून, आणि या विभागामध्ये पनवेलमध्ये खूपच दरारा निर्माण केला या संघाने. आणि आज पाटणुली संघाला त्यांच्यासमोर संघर्ष करायचा आहे. त्या संघर्षामध्ये 19 धावा काढून योगेश बाद झाला आहे, आणि आता मैदानामध्ये आलेला आहे फलंदाज रतेश पाटील आलेला आहे. त्याच्या माध्यमातून पुढील खेळ होताना पाहायला मिळेल. मात्र त्याचबरोबर 19 धावा काढून इथं मात्र बाद झालेला फलंदाज योगेश आता मैदानाच्या बाहेर आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये परेशला ही सफलता दुसरी मिळाली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धाबा आलेल्या आहेत 8 या षटकामध्ये. रतेश पाटील स्ट्राईक येत असताना अगदी मैदानावर स्थिरावलेला फलंदाज बाद झाला ना, तर नंतर मात्र थोडा वेळ लागतोय नवीन येणारा फलंदाजांना. जरूर पुढील कालामध्येच पाली संघ कट केलाय. अगदी चांगला चेंडू प्लेस केला यावेळेस, कारण त्याने पाहिलं की पहिल्याच बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित नसणार आहे, कारण परेशसारखा गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजावरती जर मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी आपण गेलो तर कदाचित विकेटसुद्धा जाऊ शकते. आणि पाली संघाच्या बाबतीत म्हटलं जाईल की प्रत्येक या संघामध्ये बरेच असे आहेत की भाऊ चुलत भाऊ असे खेळताना खेळाडू दिसतात आपल्याला. दोन्ही जे खेळाडू दिसतात ना, बॉडी लँग्वेज आम्हाला पाहायला मिळते. भारदस्त शरीरयष्टी आहे, दोघे भाऊ आहेत ते पण. परेश शेळके राहुल शेळके भाऊ आहेत. कमी घरांमधला हा संघ आहे खरं तर. पुढील बॉल शेवटचा स्विचिट काढण्याचा प्रयत्न सफल झाला आहे. तडम्यांच्या दिशेने बॉल चालला वेगाने, आणि मिळतील 4 धावा. राकेशच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकाराच्या 4 धावा, सांघिक धावफलक होईल 28 धावा. मोमेंटम चांगला मिळाला यावेळेस पाटणुली टीमला. 3 ओव्हरमध्ये 28 झाले 2 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या फक्त 2 धावा होत्या, त्यानंतर 13 धावसंख्या आल्या. 13 मेरा 7 रे अशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्यांदा योगेश, आता राकेश, आणि त्याला साथ देत असताना रतेश पाहायला मिळतोय. राकेशच्या बॅटमधून 3 वरती 5 आलेल्या आहेत. एकूण संघाची धावसंख्या 2 गडी बाद 28 आहे. त्यामध्ये 2 षटकामध्ये अजून किती धावा ॲड केल्या जातील. पुढील षटकामध्ये गोलंदाज कल्पेश शेळके गोलंदाजी मार्कवरती. जास्त शेळके बंधूंचा भरणा आहे संघामध्ये. मात्र रोहित पाटील टीमला लीड करताना पाहायला मिळतोय, आणि त्यांच्याच मुलाच्या नावाने हा संघ आहे खरं तर. रोमन 11 बापदेव पाली संघ. चौथं षटक घेऊन असताना पाहायला मिळतं. आणि आपण परेशचं आपण विश्लेषण पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या, त्याच्यानंतर 13 म्हणजे 15चं षटक फेकलं त्याने. 2 षटकामध्ये 15 दिलेले आहेत. चांगली गोलंदाजी केली आहे. कल्पेशचा पुढचाच बॉलवरती हा तडाका, क्षेत्ररक्षक आहे तिथे. बारक्या शेळकेच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 3 होईल बाद. चांगला आता यावेळेस लॉप करण्याचा रतेश, मात्र त्याला यश लाभलं नाही. अगदी सीमारेषा लगत चेंडू फील्ड केला जातोय, तिथे झेल पकडला जातो बारक्या शेळकेच्या माध्यमातून.
शिवम दमडे आपल्याला पाहायला मिळू शकेल. फलंदाज क्रमांक 5 वरती खेळत असताना पाहायला मिळते. धावसंख्या रोखली गेली 28 वरती. स्टार्टरची आखली गेली आहे आणि तिथून मात्र अगदी पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. म्हणजे बॅटिंगसाठी आल्यानंतर उर्वरित 11 चेंडूंवरती आता मोठे फटके खेळावे लागतील तरच आपण या बलाढ्य टीमसमोर किमान 50-55चा आकडा गाठणं आवश्यक आहे. तो आकडा मात्र या ठिकाणी एक चॅलेंजिंग टोटल होऊ शकेल या मैदानावरती. खूप चांगली बॅटिंग लाईनअप आहे टीमकडे, मात्र ती इथे प्रस्थापित करणं आवश्यक आहे पाटणोली संघाला. आणि तेवढ्या ताकदीने बापदेव पाली संघसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्यासमोर किमान 55चा आकडा इथे मात्र या ठिकाणी आखायला हवा. तिथून मात्र या ठिकाणी सफलता मिळेल का पाटणोली टीमला. नवीन आलेला फलंदाज शिवम पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना कल्पेशने पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवली आहे. षटकाचा दुसरा बॉल, त्या बॉलवरती सुद्धा झेल उडाला आहे. डाऊन द फील्ड कॅच आणि इथे फिल्डर विकेट कॅच पकडतो स्वतः गोलंदाज. कल्पेशने पकडला झेल. कल्पेश शेळके ऑन हॅट्रिक, लगातारच्या 2 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. आजच्या रात्रीमध्ये खरं तर पहिला गोलंदाज ठरला आहे ज्याने लगातार 2 सफलता प्राप्त केलेत. आता नवीन फलंदाज श्रेयश आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज क्रमांक 6. 4 गडी बाद झालेत मैदानावरती. फारच बिकट अवस्था, खराब अवस्था. तिथून मात्र एक चांगला मोमेंटम प्राप्त केला होता 3 षटकांमध्ये 28 धावा घेऊन. मात्र लगातारच्या 2 विकेट्सने मात्र या ठिकाणी काहीशी अवस्था खराब झाली. अडचणीमध्ये सापडला संघ. ऑन हॅट्रिक गोलंदाज कल्पेश आहे. उडायला झेल. चेंडू खाली पोचणार का, मात्र नाही पोचले. सीमारेषच्या लगत प्रोटेक्शन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमधून चेंडू आला आहे तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी सांघिक धावफलक. 4 गडी बाद 30 धावा लागल्या धावफलकावरती आणि त्यामध्ये विशेष आपल्याला 19 धावा योगेशच्या पायाला मिळाल्या. त्यानंतर मात्र फलंदाज राकेश त्याच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. मात्र इतर फलंदाजांनी पार निराशा केलेली आहे. षटकार अजूनही आलेला नाही या सत्रामध्ये. पुढचा बॉल मारण्याचा प्रयत्न जरूर होता. ऑफस्टिकवरचा यॉर्कर लेनचा बॉल डिलेवर केला यावेळेस गोलंदाज कल्पेशने. धावा दिल्यात फक्त 2च या षटकामध्ये. 4 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. 4थ्या षटकामध्ये काहीशी खराब अवस्था पाहायला मिळते. मागच्या 2 षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. पहिल्यामध्ये 2 आल्या होत्या आणि तीच परिस्थिती आत्ता झाली आहे. फक्त 2 आलेले आहेत आत्तापर्यंत. पाहूया बातचीत तर झालेली आहे राकेश आणि श्रेयसमध्ये. पुढील बॉल त्यावरती मात्र खेचता आला नाही आहे आणि इथून मात्र बॉल जरूर मिस झाला होता. यष्टीरक्षकाची चुकी झाली आणि बाईच्या स्वरूपात ती धाव जोडली जाईल. धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली आहे 4 गडी बाद 31 धावा. पुढील आणि या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटकात 3 धावा तर आलेल्या आहेत. राकेशचा फटका मात्र येणं अपेक्षित आहे. थोडासा बॉडी टच झाला आहे, तोंडावर लागला आहे मला वाटतं. तरीसुद्धा वेगाने धाव त्याने पूर्ण केलेली आहे. 1 धाव आली संघाची. धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 8च्या सरासरीने आता धावा लागल्या. त्या मात्र 32 धावा. अजून एक षटक बाकी जरूर आहे. चॅलेंजिंग टोटल उभी करण्यासाठी आता मात्र किमान 15 ते 20 धावा येतील का हाही प्रश्न पाटणोली संघासमोर आहे. ज्या संघाला मात्र 35 धावा 4 षटकांमध्ये करता आलेल्या आहेत तो संघ येणार षटकामध्ये 15-20 धावा करेल का हाही तेवढा मोठा प्रश्न आहे. शॉर्ट टीम मीटिंग लगेच आपण या करा, कारण टीम मीटिंग झालेली आहे तुमची 3 षटकांमध्ये. खेळ सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका आपण. वेळ कमी लागावा यासाठी आपण या ठिकाणी डे नाईटचा फॉर्मॅट ठेवलेला आहे आणि त्याचमुळे आपण कोऑपरेट करायचं आहे. काल मला वाटतं इथे किती 12 का 12:30 कारण काल उद्घाटनाचा समारंभ होता आणि त्यानंतर सुद्धा 1च्या आतमध्ये मॅच समाप्त झाल्या होत्या. तर त्यामध्ये आपल्या खेळाडूंना सुद्धा आराम मिळतो भरपूर. कारण बरेच असे खेळाडू आहेत ते पस्तीप आणि चंद्रशीपती जाताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण बऱ्याच संघांना नाईटच्या स्पर्धा खेळण्यासाठी मजा येत असते. डेसाठी आता स्पर्धेचा कालावधी संपलेला आहे, कारण जसा जानेवारी महिना सुरू होतो त्याच वेळेला बऱ्याचशा नाईटच्या स्पर्धा येत असतात. रोहित आलेले गोलंदाजीला. आता रोहित पाटील शेळके बंधूंनंतर आता रोहित पाटील
कॅप्टन स्वतः आहेत, गोलंदाजीसाठी स्लॉगवर फेकण्यासाठी आलेले आहेत, मात्र त्यांच्यावरती हल्ला चढवण्याची क्षमता इथे दाखवावी लागेल, कारण धावा फार कमी आहेत. ज्या धावा या मैदानावरती आत्तापर्यंत आजच्या दिवसामधले सर्वात कमी धावा वाटत आहेत. 32 धावा 4 षटकांमध्ये. रोहितचा पहिलाच बॉल षटकातला, त्यावरती हा लगावला फटका, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. राकेश कातकरच्या बॅटमधून आलाय, दमदार फटक्याने सुरुवात झाली षटकाची. मायटी हिट मॅक्झिमम हिट, षटकार. देणारा हा षटकार होता राकेशच्या बॅटमधून. प्रयत्न भरपूर चालू होते, मात्र त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नव्हता. आधी स्टेट डावचा फटका लागवला या चेंडूवरती, नाही त्यावरती 6 धावा वसूल करत असताना धावसंख्या तब्बल नेऊन ठेवली आहे 38 धावसंख्येवरती. अजूनही 5 चेंडू जरूर शिल्लक आहेत, मात्र येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती मात्र फटका आता अपेक्षित केला जातो आहे पार्टनर टीमच्या माध्यमातून. जी फटकेबाजी आपण रोहितच्या बॅटमधून पाहिली, पहिला षटकार आला 17 मधला, आणि त्यामध्ये विशेष कार्य आपल्याला राकेशचं पाहायला मिळतं आहे. एक चौकार आणि षटकाराने 12 धावा त्याने वैयक्तिक केल्या आणि सांघिक 38 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्गवरती राकेशसाठी. थोडा चप्पल होण्याचा प्रयत्न जरूर होता, सरळ बॅटने केला आहे, कारण यॉर्कर लाईनचा बॉल होता. ब्लॉक हॉल डिलिव्हरी फेकली होती, खेळण्याची संधी दिलीच नाही. सन्मान देण्यापासून पर्याय नव्हता, आणि या ठिकाणी कोणती धाव न येता धावसंख्या रोखली गेले 38 धावसंख्येवरती. चॅलेंज टोटल उभी करण्यासाठी किमान 10 धावांची अपेक्षा पाटोली संघ करत असेल, कारण मागच्या मॅचमध्ये 43मध्ये हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळाली, आणि त्यासाठीच पाहूया आता मात्र किती स्कोअर कार्डवरती धावा लावतायत फलंदाज. पुढचा बॉल ऑन साईडला फिरवला आहे, लॉंग लेग सीमारेषा बॉल चाललाय सुद्धा दणदण करत. खणखणीत चौकार आलाय राकेशच्या बॅटमधून. अंतिम सत्रामध्ये हा त्याचा संघर्ष खूप लाभदायक ठरतोय पाटोली संघासाठी. धावपलकावरती अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 10 धावा या षटकामध्ये आलेल्या आतापर्यंत. आता मात्र या ठिकाणी नक्कीच प्रयत्न असेल श्रेयसचा आणि राकेशचा सुद्धा, की सर्वच्या सर्व बॉल आता राकेशच्या माध्यमातून खेळले जावत. किमान 5 ते 10 धावा येऊ शकतील. आतापर्यंत आपण विचार केला तर 10 तर आलेले आहेत 3 चेंडूवरती. अजून पाहूया पुढील चेंडूंवरती काय होणार फटकेबाजी, की रोहित मात्र कमबॅक करून देतोय का, कारण स्वतः कॅप्टन आहे, त्याला मात्र चांगली गोलंदाजी साधायची आहे. दुसरीचा प्रयत्न जरूर कॉल दिलेला आहे, आणि फलंदाज बाद झाला इथे. राकेशने मात्र सरळ धाव घेतली आहे, आणि तो मात्र बाद होत असताना 42 वरती हा 5वा धक्का लागला. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धाव झाला 43. एक सिंगल आली या चेंडूवरती, मात्र CS चा कॉल नव्हता तिथे. श्री सांगत होता की मी सिंगल कार तुला स्ट्राईक देणार आहे, विकेट फेकण्याची आवश्यकता नव्हती, कारण अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. तर तेवढ्याच चांगल्या गोलंदाजीने इथे सुरुवात केली रोहितने, कारण 10 धावा येत असताना पाहिल्या आपण 3 चेंडूवरती. लगेच त्याने यॉर्कर लेनचा बॉल फेकला, त्यावरती सिंगल घेत असताना एक सिंगल जरूर पूर्ण झाली, आणि दुहेरीमध्ये परिवर्तन होत असताना तो फलंदाज बाद झाला. नवीन आला फलंदाज केतन. 43 धावा अजूनही आहे धावपलकावरती. मात्र पाहूया येणार 2 चेंडूवरती श्रेयसच्या बॅटमधून एखादा फटका येतोय का, कारण तेवढी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप पाली संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न जरूर केला, ऑन द कार्पेट चाललाय बॉल ऑन साईडला. वारके आहे तिथे, चेंडूपैकी आली एकच धाव. धावा झाल्या 44. मागच्या मॅचमध्ये 43 होत्या, या मॅचमध्ये 44 धावा लागलेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक. षटकार आला तर 50 कंप्लीट होतील, चौकार आला तर 48 होतील. मात्र येणारा चेंडू कोणत्या प्रकारचा फेकला जाईल रोहित पाटीलच्या बॅटमधून. 12 तर आलेल्या षटकामध्ये, 44 वरती 5 ही परिस्थिती पाटोली संघाची. पुढचा बॉल मिस झालाय, धाव आली नाही. डॉट बॉलने समाप्ती झाली या सत्राची. रोहित फेकलेला चेंडू, आणि धावा झाल्या त्या मात्र 44, आणि 30 चेंडूमध्ये 9च्या सरासरीने करायच्या आहेत टीम रोमन 11 बाबदे पाली संघाला 45 धावा. विद्याधर म्हात्रे यांचे ते आगमन झालंय. 40+ खेळाडू विद्याधर म्हात्रे आहे, आत्ताच 40 झालेत. विद्याधर म्हात्रे यांचं आगमन
आणि एन्जॉय ग्रुपच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. अजनबी ओले टीमचे उत्कृष्ट क्रिकेटर खेळाडू विद्याधर म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, आज आपण पाहतोय एन्जॉय ग्रुप आयोजित एन्जॉय ग्रुप ट्रॉफी 2026 जाणता राजा. आज आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला फ्रेश अगदी पहिल्यांदाच एकमेकांसमोर या स्पर्धेमध्ये खेळताना एक शेवटचा सामना तुम्ही पाहताय. आराध्य स्पोर्ट्स पाटणवली आणि त्यांच्या विरोधात रोमन 11 बापदेव पाली. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये 44 धावा काढून 45 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. म्हणजेच 9.0च्या सरासरीनं ही धावसंख्या जमा केली आहे. ती म्हणजेच आराध्य स्पोर्ट्स पाटणवली संघानं 45 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ पाली रोमन 11 बापदेव पाली. आज खरं तर आपण पाहतोय अंतिम शेवटचा फ्रेश सामना खेळत असताना यानंतर 2 सामने फक्त बाकी आहेत. 10:11 म्हणजे आपण 12-12:30च्या आतमध्ये या आजच्या दिवसाची स्पर्धा समाप्त करूया. थोडंसं सहकार्य करायचंय. आराध्य स्पोर्ट्स पाटणवली टीमचे ओनर अनिरुद्ध पाटील, उपसरपंच नानोशी ग्रुप ग्रामपंचायत आणि त्यांच्या समवेत मोहनजी पाटील ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी पहिल्यांदा सरपंच या विभागामध्ये या गावामध्ये त्यांच्या विनंतीताई मोहनदास पाटील आणि त्याच मोहनदास पाटील यांचं खरं तर या मैदानावर देखील आगमन झालेलं आहे. त्या मॅचचा आनंद घेताना स्वागत आहे मोहनदास पाटील आणि अनिरुद्ध पाटील तुमचंही. आराध्य स्पोर्ट्स पाटणवली ज्या ज्या वेळी खेळते मोटिवेशन सपोर्ट करण्यासाठी ही मंडळी उपस्थित असतात. आराध्या म्हटलं तर अनिरुद्ध पाटील यांची सुकन्या आणि काहीच महिन्यापूर्वी खरं तर अनिरुद्ध पाटील यांच्या घरी सुपुत्राचा लाभ झाला आणि त्यांच्या खरं तर घरी आनंदाचा दिवस साजरा केला. ते अनिरुद्ध पाटील देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत करूया. 45 धावांचं आव्हान आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. बारक्या येतोय, बारक्या शेलके आणि त्याच्या जोडीला विशाल शेळके, शेलके ब्रदर्स. डावकुरा तर एक उजवा. 2 फलंदाज मैदानात झालेत. आमचे बॉल बॉय मैदानात जाताना बलिराम पेनकर यांचे सुपुत्र बॉल बॉयची भूमिका बजावत असताना बघा 2 चेंडू निवडायचे आहेत पाली टीम आणि 2 बॉल्स निवडल्यानंतर 1 चेंडू पंचांकडे द्या. तो गेल्यानंतर लगेच तोच चेंडू दिला जाईल. खूप चांगली स्पर्धा आहे. एन्जॉय ग्रुपनं खूप प्रेम दिलं या स्पर्धेमध्ये सर्वांनाच. मग मान्यवर असतील, आमचा संपूर्ण स्क्वॉड असेल, कॉमेंट्री बॉक्स, सर्वांवर खूप प्रेम दिलं. जेवणाची उत्तम व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळाली. आज घरचं जेवण खायला मिळालं. बरीच स्पर्धा असते, बाहेरचं जेवण मिळतं कधी कधी बिर्याणी वगैरे, परंतु घरचं जेवण बादशाह कोक. बादशाहला बादशाह हे नाव का दिलं गेलं? मी एक प्रश्न विचारला आमच्या एन्जॉय ग्रुपला. त्यांनी सांगितलं की तो बादशाहच आहे, बादशाहप्रमाणे जीवन जगतो म्हणून त्याला बादशाह आम्ही म्हणतो. आणि खरंच नावाप्रमाणे त्यांनी आज लीला फार्मवर जो लीला फार्म हाऊस आहे, ज्यांना कोणाला पाहिजे असेल भाड्याने मिळतो तो लीला फार्म हाऊस. उत्तम व्यवस्था आहे त्या ठिकाणी. स्विमिंग पूल. लीला फार्म हाऊसचे ओनर बादशाह अर्थात संदीप. सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा जातोय मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र सामन्याला होते सुरुवात. सलामीचा षटक घेऊन येतोय योगेश पाटील वायके. हो, टीट फॉर टॅट. प्रत्युत्तर असंच द्यावं लागेल आराध्या स्पोर्ट्स पाटणवली टीमला, कारण धावाच तुम्ही 45 ठेवल्यात.
त्यामुळं तुम्हाला आता गोलंदाजांना अग्निपरीक्षा असेल. मग गोलंदाज हिरो होतील का? सामना जिंकला तर गोलंदाज हिरो होतील. दुसरा बॉल समरिंग डिलिव्हरी, बारक्याला उभा ठेवलाय अक्षरशः वायकेनं. बॉल पहिला बघितला तर शॉर्ट पिच बॉल खाली राहिला. त्यानंतर मात्र आपण बघितलं पहिला बॉल थोडासा उचली देणारा होता आणि तन्मयच्या हातामध्ये चेंडू डॉट गेलाय. परंतु बारक्या देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. हो, तिसरा बॉल डॉट. ज्या खेळाडूनं 6 बाईक पटकावल्यात, पाली टीमचा हा बॅकबोन, बारक्या शेलकेला उभा ठेवण्याचं काम वायकेनं केलंय. 6 बाईक जरी बारक्यानं पटकावल्या असल्या तरी गुड बॉलिंग. आता कव्हर ड्राईव्ह, हो, मिस फिल्डिंग. ही फिल्डिंग जर अशी झाली ना, पाटणुलकर या कमी धावा आहेत, घरचा रस्ता रोकावा लागेल, धरावा लागेल. जी गोलंदाज मेहनत करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता केतन पाटील, त्याच्या हातातून चेंडू निसटला. थोडंसं प्रेशर आहे. अगदी जवळचा मैदान पाटणोली मानगड म्हटलं तर अगदी काहीच अंतर आहे या दोन गावांमध्ये. प्रयत्न खूप चांगला, स्ट्राईक रोटेट झाली. आता उजव्या हाताचा फलंदाज जो आहे तो नॉन स्ट्राईकला गेला, आता स्ट्राईकला आला आहे विशाल शेळके. त्यामुळं वायकेला आता पुन्हा एकदा कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहावं लागेल. शॉर्ट पिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, जेलवर पोहोचलाय. 17 नंबरचा टी शर्ट घातणारा संदीप पाटील टिपतोय जेल. हिट्स द बिग विकेट. विशाल शेळके बॅक टू द आउट. भाई संदीप पाटिल है वो जिसने कैच लपका. डीजे मास्टर आपको मैं जानकारी दूंगा कौन है वो संदीप पाटिल के भाई वायके है ना, वो गेंदबाज. वही दोनों भाई ने किया ये करिश्मा. एक तरफ गेंदबाज वायके यानी कि योगेश पाटिल, तो भाई संदीप पाटिल ने लपका कैच. ये पहली विकेट विशाल शेळके की मैदान से बाहर. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. वायके ऑन फायर. नवीन आलेला फलंदाज रोहित पाटील. आतापर्यंत एकच धाव खर्च केली, 1 विकेट मिळाली आहे रोहित पाटीलसाठी. हा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. रोहित आलाय, खूप चांगला फटका सजवला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. आता आलाय हा चौकार 4 धावांसाठी. संदीप वासकर यांचे इथे आगमन झालंय. या व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सामना सुरू आहे. जय बापदेव पाली विपक्ष आराध्या स्पोर्ट्स पाटणोली. खरं तर आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीमच्या वतीनं पहिल्या वर्षामध्ये रजनी स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्ही पाहिलं असाल. दिवसा मात्र नंद्या पक्षा वकील ग्रुप आयोजित पाटणेश्वरी पाटणोली मैदानावरचं आयोजन पाहिलात. गोलंदाज येतोय तन्मय पाटील. जो गोलंदाजच्या उंबरट्यावर. आता तन्मयला चांगली कामगिरी करावी लागेल. वायकेनं तर चांगली कामगिरी केली आहे. पहिला ओव्हर चांगला षटक फेकलाय, जरी चौकार आला लास्ट बॉलवर. फक्त 5 धावा खर्च केल्यात. आता तन्मय पाटील याचा बॉल समोर. बारक्या शेळके जो थांबला होता त्या बारक्या शेळकेला समोर दिल्यानंतर वायडिश लॉंग ऑनला ठोकलाय.
एन्जॉय ग्रुप ट्रॉफीतला हा खणखणीत षटकार. टोकला धावसंख्या धावफलकावर आता एकंदरीत 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 45 फक्त करायचे आहेत. आता तन्मय पाटीलला इथून एक एक चेंडू विचार करून फेकावा लागेल. चांगली गोलंदाजीची होई खरं तर अपेक्षा असेल पाटणोली टीमला तन्मयकडनं, कारण धावा कमी आहेत. त्यामुळं पालीसारख्या बलाढ्य संघासमोर चांगली गोलंदाजी करावी लागेल. कव्हर ड्राईव्ह 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गॅप शोधली आणि तोही पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार. आपण पाहतो व्यासपीठावर संदीप शेटवासकर पीटीसी फाउंडर यांचे आगमन झालंय. मी विनंती करतोय यानंतर अनिरुद्ध पाटील आणि मोहनदास पाटील पाटणोली गावचे सरपंच उपसरपंच ही जोडी आज या मैदानावर मॅचचा आनंद घेते. विनंती असेल त्यांनाही या व्यासपीठावर. आता थांबायला तयार नाही बारक्या. उल्लेख केला होता या बारक्यानं 6 बाई का घेतल्यात. या दुसऱ्या ओव्हरमध्ये त्यांनी करिश्मा दाखवायला सुरुवात केली. अजून एक ठोकलाय. हा मनगटी ताकदीचा टोला. धावा होतील 6 गोला. षटकार. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र 2 धावा पळून काढलायत. अंपायर खरं तर याच्या अगोदर षटकार होता ना. यस, डीप एक्स्ट्रा कव्हरला षटकार होता. थोडंसं असं वाटत होतं की हा चौकार आहे की काय, परंतु पंचांनी इशारा केला होता षटकाराचा. आणि या षटकाराच्या मदतीनं आणि या दुहेरी धावेनं धावसंख्या तब्बल 22 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. तन्मय पाटीलच्या षटकामध्ये धावा भरपूर आल्यात. या चांगला चेंडू आहे. ही लाईन कदाचित विसरला होता की काय तन्मय पाटील, कारण तन्मय पाटीलचा पहिला बॉल वाईट, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि चौथ्या बॉलवर षटकार. ही आतषबाजी या बारक्या शेलकेनं केली आणि तदनंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. एक गडी बाद 24. अगदी बॉल खाली राहिला. यष्टीरक्षक थोडी चुकी करतोय. थोडासा आपण पाहिलं तर ढिस्साल क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक सिंगल आली. धावसंख्या दुसऱ्या षटकात 25 या आकड्यावर जाऊन पोहोचली. म्हणजेच या ओव्हरमध्ये 20 आल्या. या ओव्हरमध्ये 20, पहिल्या षटकामध्ये 5, 2 षटकामध्ये 25 झाल्या. आता 18 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल 18 बॉल 20 धावा. सामना थोडासा सोपा झालाय. पुन्हा एकदा मी म्हणेन रोमन 11 बापदेव पालीस टीमसाठी. आणि 18 बॉल 20 धावांची आवश्यकता असताना कशा प्रकारे आता गोलंदाज कोण येईल गोलंदाजीसाठी हे पाहावं लागेल. 12 ज्या पद्धतीनं बॉलचा खेळ समाप्त झाला. 12 बॉलमध्ये 25 धावा वसूल केल्या. तन्मयनं थोडीशी निराशा दाखवली आहे. वायकेनं जी सुरुवात केली होती ना योगेश पाटीलनं, ती पाहण्यासारखी होती. मोहनदास पाटील अनिरुद्ध पाटील यांनाही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर पाटणोली गावचे सरपंच आणि उपसरपंच म्हणून त्यांना आज या
विभागामध्ये एक चांगली ओळख आहे. शॉर्ट पिच बॉल, कव्हर ड्राईव्ह. योगेशच्या पहिल्या बॉलवर बारक्यानं कव्हर ड्राईव्हचा हा टोला लगावला. एक सिंगल मिळेल. एका धावेनं धावसंख्या पुढे सरसावते ती 26. 12 बॉल 20ची आवश्यकता होती. आता 19 चेंडू आणि माफी असावी 19 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 11 बॉलमध्ये. 17 बॉल. हा चांगली जागा बनवली आहे, रूम बनवले आणि त्यानंतर मात्र रोहितनं हा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी ठोकलाय चौकार. चौकारानं या योगेश्वर तिथून धावसंख्या यायला सुरुवात झाली. अलॉंग द बॉडी शरीराचा वेध घेतलाय, मारेल डायरेक्ट, तन्मय मारेल. याचंही आपल्याला खरं तर आपण बघितलं की मेन विकेट आहे त्यामुळं मारल्याशिवाय राहणार नव्हता. फलंदाज तोपर्यंत सुरक्षित राहिला, हिट झालं होतं प्रॉपर. एक मात्र धाव आली आहे. गरज होती या मोठ्या विकेटची, त्याच कारणानं तन्मयने रिस्क घेतली डायरेक्ट हिट करण्याची. तो अशा परिस्थितीमध्ये काय घडलं की पॉपिन क्रीजमध्ये सुरक्षित राहिला हा फलंदाज. नॉट आउट बॅट्समन पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा योगेशचा हा बॉल अवे फ्रॉम भरपूर दूर होता, अगदी क्रीज सोडून चेंडू होता, त्यामुळे पंचांनी नो बॉलचा इशारा केला आहे. अगदी पूर्णपणे क्रीज सोडून हा बॉल फेकल्या कारणानं पंचांनी नो बॉल दिला. रिव्ह्यू घेतला आहे पंचांनी संशय स्वतःवर व्यक्त केला आहे की पाहूया, आपण तपासूया, कंट्रोल रूममध्ये चेक करूया क्रीजच्या बाहेर आहे की नाही बॉल. चेक केलं जाईल व्हाईट पट्टीवर आहे की व्हाईट पट्टीच्या बाहेर आहे ते तुम्हाला आम्ही सांगू. व्हाईट पट्टीवर आहे सर, बरोबर. व्हाईट पट्टीवर बॉल पडलाय, नो बॉल आहे. व्हाईट पट्टीवर पडल्या कारणानं नो बॉलचा इशारा आला आहे या पंचांचा. इथे अतिरिक्त एक धाव मिळेल. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली आहे. 32 रन्स. शॉर्ट पिच बॉल, शॉट अँड पुल, मिस टायमिंग. फ्री हिट होता, परंतु फ्री हिट नसता तर बारक्या शेलकेला परतावं लागलं असतं. एक धाव मिळते. बघा, फ्री हिटचा फायदा घेतला बारक्यानं. या बॉलला उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला. त्यालाही माहीत आहे की या बॉलवर विकेट मिळणार नाही आहे. समोरच्या संघाला हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल आली आहे. 33 धावा 45 करायच्या आहेत. 33 धावा धावफलकावर लागल्या आहेत. खोलवर पडलेला बॉल, खूप चांगला बॉल होता, अतिशय चांगली लाईन होती आणि रोहितला हा चेंडू बेट करून जातो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते ती 33. एक गडी बाद 33. रोमन 11 बापदेव पालीस संघाची धावसंख्या 45 करायच्या आहेत. तिसरे षटक सुरू आहे. वायकेचा बॉल, अगदी डिफेन्सिव्ह स्ट्रोक केला रोहितनं. रोहितला माहीत आहे की अगदी विजयाच्या आता आपण जवळ आलो, त्यामुळे रिस्क घ्यायची गरज नाही. याच अनुषंगानं त्यानं हा अगदी विशेपनं डिफेन्स केला. षटकातला ओव्हर झाली 22कर सर. येस, करेक्ट. आता 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. येणारे 12 बॉल्स, रिक्वायर्ड नाऊ 11 रन्स. मॅच बघा अजूनही बॉल टू रन आहे. खरं तर धावा जरी कमी असल्या ना, 45 धावांचं आव्हान, तरी 12 बॉल आणि आता 11 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. एकंदरीत योगेश पाटीलचा स्पेल खूप छान राहिला आहे. खरं तर संदीप, आपण पाहिलं ना, पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर फक्त 9 धावा दिल्या. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय मोहनदास पाटील सरपंच, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी विनंतीताई मोहनदास पाटील आणि त्यांच्या समवेत माजी उपसरपंच अनिरुद्ध पाटील, आराध्या फार्मचे ओनर
अनिरुद्ध पाटील आणि मोहनदास पाटील यांचं इथे आगमन झालंय. A1 जोडी आणि राजकीय क्षेत्रातील A1 कामगिरी करणारे हे दोन्ही मान्यवर, स्वागत आहे तुमचं. एन्जॉय ग्रुप ट्रॉफीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. 12 बॉल 11 धावा, 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूनं. मी म्हणेन हा षटक जर गोलंदाज रतीश पाटीलचा जर चांगला आला ना तर मोमेंटो शिफ्ट होऊ शकेल पाटणोली टीमसाठी. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीमसाठी मोमेंटो शिफ्ट करणारा हा षटक येईल का? हा पहिलाच बॉल आणि इनफिल्डच्या वरून ठोकलाय. हा पहिल्या बॉलवर हा खणखणीत चौकार. हे खास वैशिष्ट्य आहे. तो जास्तीत जास्त इनफिल्डच्या वरून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पल्लू स्कूप म्हणजेच हुक शॉट हे त्याचे खास फेवरेट. त्यामुळं त्याचे ते स्ट्रोक तुम्हाला आज पाहायला मिळत आहेत. हो अगदी हलकंसं तटवलं. एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केलाय रोहितनं आणि तिथेही 2 धावा कंप्लीट केल्यात. जिथे 12 बॉल 11ची गरज होती ना आता समीकरण बदललंय. 10 चेंडू 5 धावा. खरं तर हे समीकरण उलट हवं होतं प्रेक्षकांना, कारण अशा मॅचेस पाहायला प्रेक्षकांना आवडत असतात. आता 10 बॉल 5 राहिल्यात. पुढे आला. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. एक पाऊल पुढे आणि अशा प्रकारे हा फटका सजवला डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावांसाठी चौकार. केवळ 9 चेंडू अजून शिल्लक आहे. 1 धावेची आवश्यकता आहे. चला कुंडेवाल संघाचे कॅप्टन समाधान वास्कर आपल्याला यायचे. फक्त 1च धावेची गरज आहे. चला या कुंडेवाल टीमचे कॅप्टन या लवकर. आज कुंडेवाल संघ देखील तुम्हाला एक सामना जिंकून आलाय आणि इथे विजय टोला. 1 बाउन्स सीमा पार. रोहितच्या बॅटमधून आला हा विजय टोला. चौकार. अभिनंदन बापदेव पाली संघ. हार्डलक आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघ. तर चला आपण लगेच कुंडेवाल आणि श्री बापदेव पाली रोमन 11 या संघामध्ये टॉस करू. पाली टीमचा कॅप्टन हॅलो. दिनेश आपले 2 स्वयंसेवक पाठवा प्लीज. दिनेश मंदे. दिनेश 2 स्वयंसेवक पाठवा झाडू मारायचे पिचवर. येस आहेत तिकडे आमचे भरत आहेत, जीवन आहेत, सर्व आहेत. आणि इथून मात्र आपण पाहता मंचावर उपस्थित आमचे मान्यवर PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट.in लाईव्हचे फाउंडर संदीपजी वास्कर, त्यांच्या समेत आलमजी शेख साहेब आणि आमचे मित्र भरत जोशी साहेब यांचे इथं शुभागमन झाले. त्याचबरोबर आपण मंचावर पाहता सरपंच मोहनदास भरत शेठ पाटील पाटणोली, त्यांच्या समेत आमचे बंधू माजी उपसरपंच अनिरुद्ध जनार्दनजी पाटील या मान्यवरांचं देखील इथे शुभागमन झालं आहे. मंचावर आपण पाहताय विद्याधर पंढरीनाथ शेठ म्हात्रे यांचं देखील इथे शुभागमन झालं आहे. बसा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. यापुढील होणारा सामना वुमन 11 बापदेव पाली विपक्ष आपण पाहणार आहोत. कुंडेवाल पाली विपक्ष कुंडेवाल. सुपर 6 हा सामना असेल आणि मी नाणेफेकीसाठी विनंती करतो. आमचे मान्यवर मोहनदास पाटील आणि अनिरुद्धजी पाटील या 2 मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर चला आपण महेंद्र मॅन ऑफ द मॅचचा प्राइज देऊया. खरं तर या मॅचमध्ये 9 चेंडूमध्ये 24 धावांची नाबाद खेळी ज्यानं साकारली तो रोहित पाटील